शांताराम फाले, ईशान्य मुंबई जिल्ह्याचे ज्येष्ठ उपाध्यक्ष या नात्याने आज मी गेले 15 वर्ष पाहतोय की रिपब्लिकन पक्षामध्ये आणि आठवले साहेबांच्या नेतृत्वामध्ये अनेक चळवळीमध्ये अग्रेसर जे कार्य अविरत कार्य करत असतात आमचे विनोद भाऊ जाधव आज गेले 15 वर्षापासून या मुलुंड नगरीमध्ये जो एक शोभा दरवर्षी येते की ज्यावेळेस 14 एप्रिल येतो त्यावेळेस या मुलुंडकरांना एक वेध लागलेला असतं की 14 एप्रिल जेव्हा येईल तेव्हा विनोद भाऊंचा जयंती महोत्सव या ठिकाणी 9 तारखेपासून साजरा होईल असं एक या मुलुंडकरांना वेध लागलेला असतं आणि त्या अनुषंगाने मुलुंडकर नेहमी वाट पाहत असतात त्यांच्या कार्यक्रमाची. आणि विनोद भाऊवर प्रेम करणारे अनेक लोक आहेत, इतर जाती धर्माचे लोक आहेत, इतर राजकीय पक्षाचे लोक आहेत आणि मंत्री येतात, अधिकारी वर्ग मोठ्या प्रमाणात त्यांच्या संपर्कात आहे आणि चांगल्या प्रकारचं कार्य त्यांचं असल्यामुळे विनोद भाऊकडे आणि जास्तीत जास्त लोक आकर्षित होतात. आणि ज्याप्रमाणे ते मुलुंडमध्ये ते कार्यक्रमाची आयोजन करतात तो कार्यक्रम अतिशय प्रेक्षणीय आणि उल्लेखनीय कार्यक्रम असतो की त्या कार्यक्रमाची जी मांडणी आहे ती मांडणी करत असताना विनोद भाऊ एक विचार डोळ्यासमोर ठेवतात की आपण जे कार्यक्रम घडवतो त्या कार्यक्रमातून समाजाला काहीतरी याचा फायदा होईल अशा पद्धतीचा कार्यक्रम ते आखत असतात. आणि हा जो कार्यक्रम आहे त्यांचा कार्यक्रम मुंबईच नव्हे तर महाराष्ट्रात जगप्रसिद्ध झालेला आहे. आजही विनोद जाधव यांचं नाव घेतलं तरी कुठल्याही कानाकोपऱ्यात गेलं तरी विनोद जाधव यांना ओळखणारी एक ना एक व्यक्ती या महाराष्ट्रामध्ये भेटल्याशिवाय राहत नाही. अतिशय आठवले साहेबांचे लाडके आणि खंदे समर्थक आणि आठवले साहेबांचं जेवढं त्यांच्यावर प्रेम आहे तेवढंच विनोद भाऊंचं देखील आठवले साहेबांवर प्रेम आहे. आठवले साहेबांचा आदेश ते तंतोतंत पाळतात आणि कार्यक्रम अतिशय यशस्वीपणे पार पाडतात आणि कार्यक्रमामुळे या मुलुंड नगरीमध्ये खास करून सर्वात जास्त शोभा ही वाढत असते आणि कार्यक्रमाला खूप गर्दी असते. मी विनोद भाऊंना या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांच्या भीम महोत्सवासाठी आणि पुढील कार्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो. जय भीम, जय बुद्ध.